नमस्कार मंडळी. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग. मी आता सकाळी सकाळी झाडून घेते आणि माझ्या इथे 2 दीदी दाखवतात की आम्ही पण आहे. मी कचरा भरून घेतला आणि आजीचा इथं मेकअप शेकअप चालू होता. काय बनवता रे आयांनो? पुरणपोळी. वाटले का कोण वाटायचं आजीचं कुंकू लावायचं काम चालू आहे. एवढं आजीचं वय झालं तरी पण कुंकू एकदम स्ट्रेट लागतं आजीला. ना उलटं ना वाकडं तिकडं कसं एकदम स्ट्रेट लागतं. तुम्ही पण बघा. ये लड़की पागल है पागल है पागल है पागल है. कटाची आमटी करते. ओ कटाची आमटी का? करा करा. मग त्याच्यासाठी काय करताय? त्याच्यासाठी खोबरं कांदा लसूण बारीक करते. पुरणाची पण तयारी इथं चालू केली आणि पुरण करायला ठेवलंय. तू हमरे कुछ मत निकाल बहन. बंद कर. तुझ्या लग्नाच्या वेळेस अशी बायको असशील ना तेव्हा मला तुझ्या बायकोची 100 वर्ष आयुष्य. फायनली आमटीची पण प्रोसेस सुरू. हाय हॅलो काय करतो तुम्ही? आम्ही परत वाटतोय 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 काय इकडे तांदूळ दिसत आहे. पुरण गावच्या पद्धतीने पाट्यावर वाटायचं काम चालू आहे. पाट्यावरती वाटून छान होतं ना पुरणाच्या पोळ्या म्हणून पुरण पाट्यावर वाटते. ओके. पोळ्या पुरणाच्या पुरण वाटते पुरण आणि ती लाजते बघा. हे पुरण एवढं बनवलं कोणाला पाहिजे नसेल तर सांगा. पुरण वाटून देण्यात येईल गाईच. कॉन्टॅक्ट स्नेहा शिंदे. इथे कांदी काकी अरे काकी कांदा कापतात आणि रडतात. इकडे बघा काकी. आपल्या कार्यक्रमाचं मेन प्रोसेस चालू झाली. गोंधळ आता गोंधळ होणार आहे. त्याच्यासाठी पूजेची मांडणी करतात इथे. नवरीनी चुडा भरलाय. चुडा म्हणजे आता ते बांगड्या भरतात त्याला चुडा म्हणतात. गेली माझी बहीण मला मेहंदी काढायला बसली. हे बघा माझी सुरुवात झाली मेहंदीची आणि मम्मा मेकअप करायला बसलेत. गोंधळ चालू झालाय दीदी ड्युटीला तेल घालते. दीदी म्हणजे आमची लाडाची नवरी बाई आणि हा आमचा दिवट्या हा दिवट्या. नातांचा त्रिशूळ. त्यांचा फोटो काढा म्हणजे पेपरला द्यायला. संपता दे माझ्या
जगाचा स्तंभ आहे तिला एकच नाव नाही, तिला भवानी म्हणतात. हो. शत्रूच्या मनात भय निर्माण करणारी आकळवीचं म्हटलं पावलं घरी तू येण केलं ग अंबाबाई, आज तू येण केलं ग हे आई, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं आई, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं अंबाबाई ग, जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं, तुझा तो अपरंपार. वा वा वा, या ठिकाणी दोन्ही वर्मा आहे बरं का. हा, आपल्या लेकरावरची इडापिडा दूर होण्यासाठी अखंड हा म्हणजे काय झालं मला आता कळलं, म्हणजे वरबाय पैसे द्यायला उठल्याच्या नंतर बाकीच्या बाया उठल्या असं. पहिले जर सांगितलं असतं पहिलेच वरबायला उठवलं असतं ना. हा असं आहे काय, म्हणजे त्यांनी मेसेज पाठवलं. हा, इकडे मेसेज द्या बोलू. परत वरबाईचे 100 रुपये आलेले आहे, आजींचे सुद्धा 100 रुपये आलेले आहे. क्या बात आहे. जगदंब्याला सांगणं आहे लेकराच्या डाकडा दूर कर. म्हणजे मोठं वरबाय जगदंबा मातेला सांगणार आई जगदंबा माते या लेकरावरची इडापिडा दूर होण्यासाठी आम्ही तुझ्या नावाचा जोगवा गोंधळांजवळ मागतोय, म्हणून या लेकराच्या आयुष्यामध्ये सुखाची समाधानाची भरभराटी हो एवढी जगदंबा मातेला प्रार्थना करतोय. बोले एकदा अंबाबाईचा उधे उधे. आरती उठ्या भाऊन खिशात खाऊ, आरती उठ्या भाऊ तुझ्या खिशात खाऊ, माग लागली लठरणी आऊ आमच्या हनब्याचं लगीन, आता मराठी कोण कोण आमच्या गणप्याचं लगीन, मराठी कोण कोण एवढ्यासाठी स्पेशल गाणं. आज ना उद्या त्याचं लगीन होईल. होईल होईल. हा, पण तुझ्यापेक्षा चांगलीच बायको भेटेल त्याला. काय त्याची टिंगर मस्करी करायचं नाही. काय तुम्ही आता म्हणता त्याच्यात माझ्यापेक्षा चांगली भेटेल त्याला, पण आता असा विषय झालाय का माझ्याच वयाच्या आता भरपूर राहील, याचा आता पुढे होतं का नाही ते होतच आहे आता. होईल घाबरू नका. आम्ही सांगितलं त्यांनी नाही. तेल जाळं म्हटल्यानंतर 100% होणार आहे का? आणि एकदम भारी बायको मिळणार. बरोबर आहे. आहे का नाही? सांग देवी माझ्या भावाला, आई भावाला, सुखी आई मी माझ्या गावाला. सांग देवी माझ्या भावाला, भावाला, सुखी आई मी माझ्या गावाला. सांग देवी माझ्या भावाला, भावाला, सुखी आई मी माझ्या गावाला. संसार प्रपंच करणं सुखाची सोपी गोष्ट नाही. काही गोष्टी ह्या काळाने ऐकायच्या, काही गोष्टी दुसऱ्या काळाने सोडून द्यायच्या, तेव्हा सुखाचा प्रपंच होतो. मग आपल्यावरती किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला, मग सर्वजण एकत्र आल्याशिवाय राहत नाही, प्रत्येकजण सुख दुःख वाटून घेतल्याशिवाय राहत नाही. मग तीच मुलगी काय म्हणते, दुःख कळत माझ्या जावाला, आई जावाला, सुखी आई मी माझ्या गावाला. माझ्या गावाला, भावाला, सुखी आई मी माझ्या गावाला. माझी आई, ती माझी आई रडते पदराला धरून, ती माझी आई रडते पदराला धरून, माझी हरण चालली आज कळप सोडून. आई रडते पदराला धरून, माझी हरण चालली आज कळप सोडून. रडायला लागले लगेच गाई, आया रडायला लागले. थोडं पण सण नाही, लगेच रडायला चालू. माझा बाप, माझा बाप, माझा बाप, तो बाप रडतो मांडव धरून, मनात दुःख. माझ्या हृदयाचं काळीज मला झालं सोडून. बाप रडतो मांडव धरून, माझ्या हृदयाचं काळीज मला झालं सोडून. लागले रडायला. चैतन्याची ज्योत लावणी आज प्रज्वलित केला,
देह वायूने त्याला स्थिर केले आदिशक्तीचे कौतुक मोठे गोंधळी आम्हा केले सकाम कर्मे कवड्याच्या माळा माम कंठी कर्म फलाचे कुंकुम मळवट माझ्या लल्लाटी आत पिढा बाधा शकून सांगून या लोका जागविले आदिशक्तीचे कौतुक मोठे गोंधळी आम्हा केले गोंधळ चालू झाला की सर्वप्रथम आई वडील चुलता चुलती मामा मामी काका काकी पै पाहुणे बंधू असतील आजी आजोबा यांनी हातामध्ये दान घ्यायचं येता शक्ती कोणावर काही शक्ती नाही 1 रुपया असो 10 रुपये असो 101 असो परत या लेकरांच्या डापड्या दूर करण्याकरता प्रत्येकानं आईसाहेबांना जोगा मागायचा आहे कारण साधू संतांनी हा जोगा सिद्ध करून दाखवलेला आहे धनसंपदा पुत्र संतता ऐश्वर सुख समाधान प्राप्त करून घेण्याकरता ज्या दिवशी गोंधळ असेल त्या दिवशी प्रत्येकानं आईसाहेबांना जोगा मागायचा अनादि निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दना धागुनी विविध तापाची घरवया झाडणी विविध तापाची घरवया झाडणी भक्त लागे मावशी निर्माणी हो आईचा जोगवा मागन आंब्याचा जोगवा मागन देवीचा जोगवा मागन आता साजने झाले मिनी संग 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 कल्पनवड्याचा सोडून या लग बघ माझ्या रायाची अनकड जेजुरी जायाची अन गाडी भंगराची आली थोरल्या भायाची गाडी भंगराची आली थोरल्या भायाची गाडी भंगराची आली थोरल्या भायाची गाडी डुंगराची आली थोरल्या बायाची गाडी डुंगराची आली थोरल्या बायाची गाडी डुंगराची आली थोरल्या बायाची वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर गुणशे दुराची कंठी धडके माल मुक्ता फळाची देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन श्रावण माते मन कामना फूर्ती जय देव जय देव रेखा भजता बारे तुझ गौरी तुमरा चंदनाची ओटी कुंकुमकेशरा हिरे धरता मुगता शोभा बरा रुंझुन केरी पुरे चरणी घागर्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन श्रावण माते मन कामना फूर्ती जय देव जय देव नंबर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना तास डबळाई अमानतांचे आई जय देवी मुक्ताबाई जैसे नाम तैसे धाम उभी आशे चारी धाम चिंता भय मुक्त राम रावण फेरीला धाम आरती मुक्ताबाई अमानतांचे आई जय देवी मुक्ताबाई शुंभन शुंभ मारिला महिषासुर ठार केला चंद्र फुल पुष्प चरणावरी फल नैवेद्य सुपारी आरती मुक्ताबाई अमानतांचे आई जय देवी मुक्ताबाई ब्रह्म विष्णू तुझ्याची तुझ आदि माया शक्ती पंच प्राण केल्या ज्योती आज ओवाळू आरती आरती मुक्ताबाई अमानतांचे आई जय देवी मुक्ताबाई नाही मनोरथ पुरवी सिंह डोंगरवरून सत्याने जातो मी हुंदीला झाडावरचा चेंडू खेळतो चंदबंद मोडी म्हैसाची हरीला घातो घालून चरणातरी गेला आपला रहिवास आरती जय देवी जय देव रामाची भवानी कृपाळू मंत्र सावळे रामाची माता आरती ओवाळू भावे ओवाळू कुळबाहेर हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे बोलत नामनिता माते की जय बोल भवानी माते की जय मुक्ताई माते की जय सदा आनंदाचा भैरवनाथाचे हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की आरती घ्या मंडळी. मंडळी तुम्ही पण आरती घ्या.
या ठिकाणी चालू असलेल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मम्मी, सुंदर मला अशी पण साथ आरती दे. दिली ते म्हणजे आमचे बी आर बांगर यांचं देखील या शिंदे कुटुंबाच्या वतीने आणि लोकशाहीर विलास जाटक यांच्या वतीने सरचे स्वागत. गेली 14 सवासिनी जेवायला बसल्यात. सवासिनींना जेवायला घातल्याशिवाय आम्ही जेवू शकत नाही. दॅट्स वाय आता सवासिनींचं जेवण झालं की आम्ही पण जेवून घेणार. 14 सवासिनी बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 काहीच. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आज होता आपला गोंधळाचा कार्यक्रम, मेहंदीचा कार्यक्रम आणि एक वरात केली रात्री. खूप 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 भन्नाट, खूप मजा आली. बट तो व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये ॲड नाही करणार आहे बिकॉज व्हिडिओ खूप म्हणजे खूप लाँग होतो आहे. तो व्हिडिओ मी पार्ट 4मध्ये टाकेल. तोपर्यंत या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून फॉर पार्ट 4. सो बाय बाय.